हेक्टर आज आपल्या या सिरसाळ्यामध्ये MIDCचं भूसंपादन झालं. हे किती जणांना माहिती आहे? हात वर करावर. भूसंपादन झालेलं. आता ते म्हणते MIDC लगेचच. आता ह्यांचं म्हणणं असं आहे की या मागच्या 5 वर्षात 2.5 वर्ष कोविडमध्ये गेले, राहिले 2.5 वर्ष, त्याच्यात 1 वर्ष मी सत्तेत नव्हतो, राहिले 1.5 वर्ष, त्याच्यात एवढी जमीन भूसंपादन केली. ते म्हणतात MIDC झाली असेल. उद्योग कुठे एका दिवसात उभा राहतो? उद्योग एका दिवसात उभा राहतो? एका वर्षात राहतो? मी आज आपल्याला शब्द देतोय, मी या सिरसाळ्याच्या बाबतीत का म्हणून तुम्हाला अनेक वर्षापासून म्हणतोय की आज जरी सिरसाळा तुम्हाला गाव वाटत असेल तर हा सिरसाळा उद्या येणारं शहर आहे. आणि येणाऱ्या काळात भविष्यात परळी आणि सिरसाळा हे महानगर होणार आहे. हे माझं स्वप्न आहे. कुणाला माहित होतं? मी ज्यावेळेस पुण्याला शिकायला होतो त्यावेळेस पुणे हे फक्त जिजाभाऊ महाबळेश्वर हॉटेलच्या पुढे नव्हतं, औंधच्या पुढे, युनिव्हर्सिटीच्या पुढे काही नव्हतं. कुणाला माहित होतं पिंपरी चिंचवड, चाकण ही सगळी परिस्थिती एवढी मोठी होईल? पण नाही. स्वप्न, प्रयत्न, कष्ट, आज ते सगळे एक झालेलं दिसतंय ना. मग आजपासून गेली 5 वर्षापासून कष्ट घेतोय. आज कुठं मूर्त रूपाला आलंय? आणि पुढच्या 5 वर्षात हे स्वप्न जर मी पूर्ण करणार असेल, आणि ते स्वप्न कशासाठी? माझ्या पाठीवर हात मारायची म्हणून नाही. जर तुमच्या कृपा आशीर्वादानं, तुमच्या विश्वासामुळं जर आम्हाला राज्याच्या राजकारणामध्ये काम करायची संधी मिळाली असेल तर फक्त आम्ही एकट्याने मोठं होऊन जमणार नाही. या मातीत जन्माला आलो, त्या मातीतल्या माणसाला सुद्धा मोठं करावं लागेल. या उद्देशानं याच्या पलीकडे काय नाही. आज मी तुम्हाला शब्द देतोय. काही जण म्हणले की यांनी काय केलं? आज शब्द देतोय. मी काय केलं? मला पांडेजींनी चिठ्ठी आणून दिली. पांडेजी की चिठ्ठी आई थी मेरे पास. ते आहे आणखीन त्यांच्या हातात. चिठ्ठी घेऊनच असते. काय काय केलं सांगा. जो किया नाही बोलते, जो करने का वो बोलते. जे केलंय तुम्हाला माहिती आहे. एवढ्यावर सांगायचं असेल तर सांगतो. पण ते तर मी लोकसभेच्या अगोदरही केलं होतं पांडे साहेब. ते केल्याने मतात रूपांतर झालं का? मिळाले का? दुःख ह्याचं आहे. ते जाऊ द्या. म्हणून जे केलंय ते मी सांगणार नाही, पण जे करणार आहे ते सांगतो. आज विश्वासानं सांगतोय 78 हेक्टर जमीन भूसंपादन झाली. ही आपली सिरसाळ्याची, परळी तालुक्यातली ही MIDC 1600 एकरची MIDC होणार आहे. 2 उद्योगासोबत, या देशातल्या उद्योगपती सोबत माझं 2 लोकांसोबत बोलणं चालू आहे. 2 आंतरराष्ट्रीय कंपनी सोबत बोलणं चालू आहे. आणि त्या बोलण्यामध्ये एक या सिरसाळ्याचा सुपुत्र आहे, जो आम्ही परदेशातल्या एका कंपनी सोबत कोलॅबोरेशन करून या आपल्या MIDC मध्ये एक एवढा उद्योग मोठा आणतोय. आणि त्या उद्योगामध्ये फक्त आणि फक्त सिरसाळा आणि या 10-15 किलोमीटर अंतरातल्या माझ्या तरुण भावाला आणि बहिणीला नोकरी लागेल. मी जे बोलतोय ते करून दाखवितोय. जर नाही करून दाखविलं तर 5 वर्षात पुन्हा म्हणून तुमच्याकडं तोंड दाखवायला सुद्धा येणार नाही. हे वचन मी आज आपल्या सगळ्यांना देतो. उठलं सुटलं काही आरोप. विकास काय केला? कृषी मंत्री म्हणून काय केलं? सरकार म्हणून काय केलं? आता सरकारने काय काय केलं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. बघा आजचा दिवस किती महत्वाचा आहे. आज योगायोगानं पोहरा देवी येऊन मला आशीर्वाद द्यायला महंत आमदार बाबूसिंह महाराज आज या ठिकाणी येत आहेत. आत्ता स्टेजवर येत आहेत. मी आपल्याला विनंती करतो की त्यांचंही आपण या ठिकाणी टाळ्याच्या गजरात, ह्या आपल्या टाळ्या वाटत नाहीत, ह्या ज्या वाजविल्यात तर कोकणात सुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त वाजवितात. मला सगळीकडचा सभेचा अनुभव म्हणून सांगतो. आपलं जे आहे ना, जगात आपल्यासारख्या सभेची, त्या गर्द्याची, शिट्ट्याची, टाळ्याच्या
बरोबरी कोणच करू शकत नाही. चुकलं यार, माझा तुझ्या बाबतीत गैरसमज झाला पहिल्यांदा. नाही चुकलं, गैरसमज झाला होता माझा याच्यावर. पण आज मी आपल्याला सांगतो की जे जे काही केलंय, पाणी पुरवठा असेल, बाकी सगळे असतील, ते तर केलंच आहे. मी शब्द देतोय, ताईंमुळं रेल्वेचं काम प्रगतीपथावर आलं. 1 वर्षाच्या आत मी आपल्याला सांगतोय जबाबदारीपूर्वक, रेल्वे स्टेशन सुद्धा सिरसाळ्याचं आपलं 1 वर्षाच्या आत. तर तुम्हाला लक्षात येत नाही की काय? पण इथं जे चालू आहे ना, मैं जिम्मेदार लोगों से भी कहना चाहता हूँ सबको, जरा इथं आपलं वार्डातलं इकडलं तिकडलं राजकारण सिरसाळ्याचं जरा कमी करा, बस करा. अरे ही निवडणूक विधानसभेची आहे. अरे आम्ही मेलो, तुमचं कसं? जे समोरचा उमेदवार आहे त्यांनी तर तुम्हाला काही शब्द दिला नाही, फक्त लग्न करून देतो म्हणलाय. दुसरं काय बोललाय का? काही पोरं म्हणायला लागलीत राहायला, हे पोरग लग्न करू. अरे काय तुम्ही बिल्या का हो? अरे ज्याचं लग्न झालं नाहीत पोरांनो, मी हात वर करायला लावल्यावर लय जणांचे हात होतील म्हणून करणार नाही. पण हे काही मला म्हणजे प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो, पण झाला बघा, प्रचाराचा मुद्दा झाला काय तर म्हणले मला निवडून द्या, मी सगळ्याचे लग्न करतो. अरे दिशील बी र, पोरं तयार बी होतील र. पुरींचं कसं? बरं ह्याच्यावर का विश्वास ठेवावा? हो ज्या पक्षात होता, पंजाबचा नेता कोण राष्ट्रीय, त्याच आणखीन झालं नाही. आता त्याचं होई नाही म्हणून इकडं आलाय, आणि इकडं आला आणि तुमचं करायला निघालाय. म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा विचार करायचा विनंती आहे. सगळ्या बाजूने विचार करा ना. मला एक सांगा की आपल्या सगळ्या गावागावामध्ये विकास करायला जर धनंजय मुंडे कुठे कमी पडला असेल तर मत द्यायचे का नाही याचा विचार तुम्ही निश्चित करा. तुमच्या सुखात दुःखात अडीनडीला जर मी मदत करायला कुठं कमी पडला असेल तर तुम्ही मतदान द्यायचंय का नाही द्यायचं याचा विचार करा. तुम्हाला डिप्यापासून पोलपासून तार कमी द्यायला जर हा धान्यात कमी पडला असेल तर तुम्ही विचार करा. ह्याचा विचार मतदान करताना करा. का मतदान करताना विचार करणार धनंजय मुंडे कुठल्या धर्माचा आहे, धनंजय मुंडे कुठल्या जातीत आलाय, हे विचार करणार आहेत. अशी प्रथा परंपरा चालू ठेवायची आहे. खरं मला दुःख या गोष्टीचं. काही दिवसापासून राजकारण आणि मतदान द्यायची पद्धत या लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने चालू झाली आहे. जातीचा, धर्माचा, फलाना बिस्ताना. अरे असं जर झालं तर भविष्यात कोणी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार नाही. आणि आम्ही जे स्वप्न दाखवतोय ते स्वप्न तुमचे नाही, ते स्वप्न आमचे आहे. आज प्रामाणिकपणानं आज ही जी ताकद आली आहे, ही ताकद धनंजय मुंडे किंवा पंकजाताई मुंडे नाही, ही आमची ताकद आमची नाही, ही ताकद तुमची आहे. अरे आमचं काही अस्तित्वच नाही, तुम्ही आमच्यावर विश्वास टाकता म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुमचं अस्तित्व आहे. आणि काही जण हे अस्तित्व संपायला निघालेत म्हणजे आम्हाला. हे कुणाचं अस्तित्व आहे? तुमचं आहे. आणि तुम्हाला तुमचं अस्तित्व संपू द्यायचं आहे निवडणुकीत? द्यायचंय का? इथं सुद्धा सिरसाळ्यामध्ये जेवढे जाती जेवढे धर्म, सिरसाळा गावात सुद्धा गावागावात सुद्धा कधी भेदभाव केला नाही. सगळ्यांसाठी केलं ना, सगळ्यांसाठी, कुठं कमी नाही पडलं. पण आजकाल वेगवेगळे मुद्दे चालू आहेत. निवडणुकीत वेगवेगळं सगळं चालू आहे. कशासाठी? जे काय तुम्ही कराल, जे विचार आणाल, इथून विचार केला तर चुकाल. पण तुमचं माझं नातं हे हृदयाचं आहे. इथून जर चुकाल नाही
तर अगदी बरोबर कराल. पण हे नातं आपलं आजचं नाही आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांपासून, स्वर्गीय अण्णापासून ते आत्तापर्यंत आम्ही आभार